अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे प्रेमळ आणि भावनात्मक आध्यात्मिक संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा। याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळतील। स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणत आहेत, मी जाहीर करतो की तुमची परिस्थिती एक चमत्कारिक वळण घेणार आहे। तुमची तब्येत नक्की सुधारेल आणि स्वामींच्या कृपेने तुम्हाला तुमच्या हातात अनपेक्षित संपत्ती मिळेल, कारण तुमच्या घरी चमत्कार आणि आशीर्वाद येणार आहेत। जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा। स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या मनोकामना काय असतील त्या सर्व पूर्ण हो आणि तुमच्या परिवाराला आणि तुम्हाला स्वामी कायम सुखात आणि समृद्धीत ठेवो, एवढीच स्वामींचरणी प्रार्थना। एक लक्षात ठेवा की तुम्हाला डोकेदुखी, मनदुखी आणि झोप न लागणाऱ्या रात्रीचा त्रास लवकरच तुमचा संपणार आहे आणि तुम्ही ज्याची वाट पाहत होता त्या सर्व गोष्टींसाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो, असे स्वामी म्हणत आहेत। पूर्वीप्रमाणे तुमची आराधना करणे, चांगले आरोग्य आणि समृद्धी तुमच्या जवळ येणार आहे। बाळा, हा आठवडा संपण्यापूर्वी तुम्हाला भरपूर काही गोष्टी प्राप्त होणार आहेत। तुमच्या नोकरी, आरोग्य आणि नातेसंबंध आणि तुमच्या जीवनात अनपेक्षित सुधारणा अनुभवण्यासाठी स्वतःला तयार करा। तुम्ही उपचार, तरतूद, संरक्षण आणि दैवी मार्गदर्शन घ्याल, परंतु ते प्राप्त करण्यासाठी जीवन बदलणारे आशीर्वाद तुम्हाला या व्हिडिओ मार्फत मिळत आहेत आणि मी ते तुम्हाला नक्कीच देणार आहे, कारण तुम्ही माझे बाळ आहात। आणि स्वामी असे म्हणत आहेत की तुम्हाला तुमच्या कुटुंबात अमर्याद उत्तम आरोग्य, संपत्ती आणि यश मिळवून देण्याच्या क्षमतेचा आशीर्वाद मिळाला आहे। तुमच्या कुटुंबासाठी भाग्यवान असा एक व्यक्ती तुमच्याजवळ येणार आहे आणि तो तुम्हाला भरपूर काही गोष्टी चांगल्या सांगून जाणार आहे, म्हणून त्या गोष्टी तुम्ही नीट ऐकायला पाहिजे। स्वामींकडून विपुलतेचा विलक्षण प्रभाव प्राप्त करण्यासाठी तयार राहा। ज्याच्याकडे परिस्थिती बदलण्याची ताकद आहे, जे तुम्हाला कायमचे विस्मय आणि कृतज्ञ ठेवेल, हा प्रकार प्राप्त करण्यासाठी तुम्हाला स्वामींवर पूर्णपणे विश्वास ठेवायला लागेल आणि पुढील महिन्यात हे तुमच्यासाठी अद्भुत आहे। ते तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल आणि म्हणून यश मिळवून देव तुमच्या अश्रूंना आनंदाचे ढग देईल, म्हणजे तुमच्या आनंद इतके गगनात महावे असे होईल आणि तुमच्या उपासनेला आता उत्तर मिळेल आणि तुमच्या प्रश्नांची सर्व उत्तरे स्वामी तुम्हाला देणार आहेत आणि ते तुम्हाला विलक्षण बुद्धी देणार आहेत आणि यश आणि चमत्कार अनुभवायला तुम्हाला नक्कीच मिळतील। मी प्रार्थना करतो की तुमची सर्व कामे होत आहेत आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत आहेत आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील, मग ते पैशांचे असो, आरोग्याचे असो किंवा फॅमिलीचे असो, ते सर्व प्रॉब्लेम्स नक्कीच सॉल्व्ह होतील आणि स्वामींचरणी प्रार्थना मी अशी करू इच्छितो। म्हणून मित्रांनो, तुमच्यावर कोणतेही संकट येतील तेव्हा स्वामी तुमच्या पाठीमागे नक्कीच उभे राहतील। फक्त स्वामींना ओढ आहे ती फक्त नामस्मरणाची, मग तुम्ही नामस्मरण नक्कीच करा। माझ्या आशीर्वादावर विश्वास ठेवा, असे स्वामी म्हणतात आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात चमत्कार नक्कीच दिसतील। माझे शब्द आज मला मार्गदर्शन करतील असे तुम्हाला वाटेल आणि असे तुम्हाला दिसेलही की भरपूर प्रेम, उपचार आणि आशीर्वाद प्राप्त करण्यास तुम्ही तयार झाले आहात। ज्यासाठी तुम्ही पात्र आहेत ते मी तुम्हाला संपूर्ण देणार आहे आणि तुमचे संपूर्ण कुटुंब बरे होण्याचा आशीर्वाद मी तुम्हाला देणार आहे। आता आम्हाला आर्थिक चमत्कार प्राप्त होतील। जेव्हा आम्हाला त्याची सर्वात जास्त गरज असेल तेव्हा तुम्हाला ते नक्कीच प्राप्त होतील, असे स्वामी म्हणत आहेत। म्हणून स्वामींचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहे। आशीर्वाद आणि चमत्काराचा हंगाम नक्कीच तुम्ही प्रवेश केला आहे आणि हा ऋतू तुमच्या परिस्थितीचा मर्यादा आणि भूतकाळातील अपयशांमुळे मर्यादित नाही। हा पुन्हा शाश्वत शांती आणि उशिरा मदतीचा काळ आहे आणि तुमचे प्रेम जीवन, आध्यात्मिक जीवन आणि आर्थिक जीवन ही तुमची आशा आहे। म्हणून पुढच्या काही मिनिटात तुम्ही श्रीमंत, आनंदी आणि निरोगी नक्कीच व्हाल। मग ते तुम्ही कसे काय होईना, पण तुम्ही नक्कीच व्हाल। मी तुम्हाला माझे आशीर्वाद घेण्यासाठी येथे आलो आहे आणि तुमच्याकडे भरपूर पैसे येतील, पण ते पैसे तुमच्याकडे जेव्हा असतात तेव्हा तुम्ही फक्त गर्व करू नका आणि तुम्ही अहंकार बाळगू नका। तुम्ही सर्वांना सारखेच प्रेम द्या आणि गरिबाला पण सारखेच प्रेम द्या। मी नक्कीच
तुमच्या पाठीशी राहील आणि तुम्ही जर आराधना करून आणि जर तुम्ही अहंकार बाळगला तर मी नक्कीच तुमच्या पाठीशी राहणार नाही, असे स्वामी म्हणत आहेत. मी तुम्हाला अशा संधी देत आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. मी सर्व शक्तिमान स्वामी आहे आणि मी सर्व गोष्टींचा निर्माता आहे. नेहमी तुमच्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच राहील, उपस्थित राहील आणि स्वामी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक नकारात्मक नक्कीच गोष्टी किंवा मग ती खोड असेल ती काढून टाकतील आणि तुम्ही स्वातंत्र्याच्या, समृद्धीच्या आणि सामर्थ्याच्या नवीन हंगामात प्रवेश कराल. म्हणून तुम्हाला जर असा प्रवेश करायचा असेल तर मग नक्कीच कमेंटमध्येच श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. माझ्या बाळांनो, तुमच्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट तयार झाली आहे आणि जसे की आकाश, पृथ्वी, पर्वत, सूर्य आणि तारे नेहमीच तुमच्या सोबत असतात. मी तुम्हाला शांत ठेवतो, तुमचे रक्षण करतो. तुमचे स्वामी तुम्हाला एक मार्ग सांगण्यासाठी आले आहेत जो तुम्ही याआधी ऐकला नसेल किंवा तुम्ही अनुसरण करण्याचा प्रयत्न केला नसेल. मी तुम्हाला संदेश थेट देण्यासाठी आलो आहे आणि त्यासाठी तुमचा स्वामींवर विश्वास असल्यास मग माझ्याकडे दुर्लक्ष करू नका. फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तू बघत आहेस आणि तो मला जीवनातील सत्य दाखवायचे आहे आणि ज्याबद्दल तू आजपर्यंत अन्न भिन्न आहेस. जर तू हा माझा स्वामी संदेश मध्येच सोडला तर मग तू माझी आठवण मला येईल आणि मग तू माझ्याजवळ परत येशील. बाळा, पूर्ण व्हिडिओ बघ. मला जी माहिती द्यायची आहे त्यामुळे संदेश तू हा वळवू नकोस आणि शेवटपर्यंत बघ. मी ऐकले असेल की आता आम्हाला आणि तुम्हाला त्या गोष्टी करणे आवश्यक आहे जे तुमचे जीवन बदलण्यासाठी आवश्यक आहे. मग बाळा, जर तुम्हाला तुमचे दुःख संपवायचे असेल तर तुम्हाला तुमच्या आनंदाच्या, गौरवासाठी काही गोष्टी कराव्या लागतील आणि मी आज तुम्हाला सांगेन. आणि जर तू ते केलेस आणि केले असेलच तर मग तुझे जीवन बदलण्यापासून तुला कोणीही रोखू शकणार नाही. आणि तू माझ्या अशा भक्तांपैकी एक आहेस जे मला नेहमी आठवतात आणि आवडतात सुद्धा. आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या भक्तांना मी कधीही दुःखात पाहू शकत नाही. आणि तुमच्या जीवनातील सर्व अंधार दूर करण्यासाठी मी येथे आलो आहे आणि मी ते प्रकाशाकडे घेऊन जाणार आहे जिथे फक्त ते काम तुम्हीच करू शकता. बाळांनो, तुला शांती, सुख आणि समृद्धी याशिवाय दुसरे काही मिळणार नाही, कारण यातच तुझे सगळं काही आहे. आणि आज मी तुझ्या दुःखाचा नक्कीच अंत करीन. मला माहिती आहे की तू मनापासून दुःखी आहेस, कारण तुला तुझ्या आयुष्यात नेहमीच प्रेम हवे होते पण तुला ते मिळाले नाही. आणि मिळाले तर मग ते वाईट निघाले किंवा मग तुमचे जमत नाही. मग प्रेमाच्या नावावर तुम्हाला काय मिळाले? तुला दुःख, संकटे तू भरपूर सोसलीस आणि तुझ्याच माणसांनीच तुला दुखावलं. हो, कारण तू भरकटला होतास. तुझ्या लोकांकडून खूप अपेक्षा होत्या पण त्या सगळ्या अपेक्षा लुटल्या आणि ज्यांचे सर्वात मोठे कारण तू स्वतः आहेस, कारण तू तुझ्यापेक्षा सुद्धा तशीच जास्त केली आहेस आणि म्हणून भरपूर लोकांकडून भरपूर अपेक्षा केल्या आहेस. त्यामुळे तू आता आतून तुटून गेला आहेस. ते मला सर्व दिसत आहे, पण तू तुटू नको. तू माझ्यावर विश्वास ठेव. माझ्यावर जर विश्वास ठेवला तर मी तुझे मन कधीच तुटू देणार नाही बाळा, आणि तुला नेहमी साथ देईन. जर तुमच्याकडे दुसरा कोणता मार्ग नसेल तर तुम्ही या चुकीच्या मार्गाला प्राधान्य देता असे मी मानतो. मी समजू शकतो की तुमच्या जवळचे कोणतरी आम्हाला सोडून गेल्यावर तुम्ही त्या वेदना आणि त्रास सहन करत आहात, त्याबद्दल मी खूप परिचित आहे. आणि जर कोणी आम्हाला सोडून गेले किंवा आपल्या आशा तोडून टाकतात मग त्याला होणारे दुःख सहन करणे फार कठीण असते. अनेकदा आपण अशा टप्प्यावर येतो जेव्हा आपलीच माणसे आपल्याला सोडून जातात. त्यावेळी आपल्याला त्यांची जास्त काळजी असते. पण माझ्या बाळा, हे जीवनाचा संघर्ष जो आपल्याला खंबीर बनवतो. पण या संघर्षात तू हरलास तर मग काही खरं नाही. तुला जिंकावे लागेल आणि तुला जिंकण्यासाठी मी स्वतः साथ देणार आहे. त्यामुळे तुला घाबरण्याची अजिबात गरज नाही, हे लक्षात ठेव. आणि आता तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या चुका पाहण्यास सक्षम होत नाही तोपर्यंत तुम्हाला या समस्या अशाच सहन कराव्या लागतील. परंतु मी तुम्हाला ज्ञान देण्यासाठी आलो आहे आणि जे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. एक गोष्ट जी आपल्याला प्रत्येक समस्येतून बाहेर पडण्यास मदत करते. आणि यावेळी देखील तुम्हाला तुमच्यात दडलेले ज्ञान बाहेर आणायचे आणि स्वतःला समजून घ्यायचे आहे की आता स्वतःला बदलण्याबरोबरच तुम्ही तुमचे जीवन देखील आनंदी कराल. आणि आपण जाणून बुजून किंवा नकळत जी चूक केली असेल ती दुरुस्त करावी लागेल. मी तुला या दुःखात पाहू शकत नाही कारण तू माझा बाळ आहेस
आणि तू माझं नामस्मरण करतो आणि माझं ध्यान करतो, म्हणून मी तुला सर्व काही देणार आहे. मी तुम्हाला या दुःखातून बाहेर काढले आहे. पण तुम्ही आता जे काही दुःख सोसत आहात ते तुम्ही फक्त कारणीभूत आहात. आणि कारण तुम्ही असे अनेक चुका केल्या आहेत आणि त्या चुका केल्यानंतर तुम्ही त्यांची सुधारणा केली नाही. हे केले आहे, पण तुम्ही लक्षात ठेवा की तुमच्या आयुष्यात बहुतेक दुःख आले आहेत. त्यामुळे या दुःखातून मुक्ती मिळवण्यासाठी मी तुम्हाला उपाय सांगणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला तुमचे वाईट कर्म आता सोडावे लागेल आणि आज तुम्हाला माझी पूजा करावी लागेल आणि माझे नामस्मरण करावे लागेल. नामस्मरणाने तुमचं मन एकदम हलकं होईल. आणि माझ्या मंदिरात जा आणि आजपासून तू कर आणि ते करत राहा आणि असलेल्या सर्व वाईट गोष्टींचा त्याग करण्याची वचन मला दे. मी स्वतः स्वामी तुझ्याशी बोलत आहे. आणि ती वाईट गोष्टी काहीही असो, ती शक्ती असते. मग ते तुमच्या आत दडलेले रहस्य असो किंवा दुसऱ्या व्यक्तीबद्दल मत्सराची भावना असो, भले ते लहानातले पाप असो, पण आज तुम्हाला सर्व गोष्टी सांगायच्या आहेत. माझ्या पुढची गोष्ट आहे, तू मला या सर्व गोष्टी सांगितल्यानंतर मी तुला वचन द्यायचे आहे की या चुका तू पुन्हा करणार नाहीस. मग तू मला वचन देतोय ना की तू या चुका परत करू नकोस. जर तुला मला वचन द्यायचे असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच टाईप कर की स्वामी, मी तुम्हाला वचन देतो की माझ्या सर्व वाईट सवयी मी आजपासून सोडून देईल आणि मला चांगल्या सवयी लागण्यासाठी तुम्ही मला आशीर्वाद द्या. स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट सकारात्मक वळण घेणार आहे आणि प्रत्येक माणूस तुमच्याशी चांगला वागणार आहे. अनेक चांगल्या गोष्टी येत आहेत. तुम्हाला खूप मोठा आशीर्वाद मिळेल. उद्या ब्रह्मांड तुम्हाला एक वरदान देईल जे प्रत्येक चिंता दूर करेल आणि तुमच्या जीवनाचा तुम्हाला आवश्यक भरपूर काही गोष्टी देऊन जाईल. देवाच्या गुंजारण्याचा आवाज तुम्हाला ऐकू येईल. तो तुम्हाला नक्कीच खात्री देतो आहे की तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट ही सकारात्मक बदलण्याच्या मार्गावर आहे. थकवा आणि संशयाच्या आक्रोशात तो आम्हाला खात्री देतो आहे. सर्व काही विनंती करून तो आम्हाला सांगतो आहे की तुमच्या सर्व इच्छा आता पूर्ण होणार आहेत आणि तुमच्या मार्गातील सर्व काटे आता निघून जाणार आहेत. माझ्या आशीर्वाद देण्याची आता वेळ आली आहे, म्हणून तुम्ही नक्कीच तयार राहा. आमच्या येण्याची वाट पाहत आहेत तर मग कमेंट सेक्शन मध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. आणि तुमचा विश्वास अजून दृढ करण्यासाठी तुम्ही स्वामींवर पूर्णपणे विश्वास ठेवला पाहिजे. ब्रह्मांड आपल्याला एक अद्भुत आशीर्वाद देण्यास तयार आहे, ज्यामुळे आपल्या आत्म्याला ओझा असलेल्या प्रत्येक काळजीला भंग होईल. आणि खूप मोठी गोष्ट आहे, भेट त्याचा प्रभाव आपल्या अस्तित्वाच्या प्रत्येक पैलूवर पसरेल आणि त्यामुळे खूप दिवसापासून रेंगाळलेली शंका दूर होईल. तुम्ही हसा, मित्र आणि संपत्ती आणि खरे प्रेम आकर्षित कराल. तुमच्या प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक ऊर्जा येईल. आयुष्य तुम्ही हे सर्व मिळवण्यास पात्र आहात. मग स्वामी म्हणतात, तक्रार करणे थांबवा आणि तक्रार करू नका. अतिविचार तुम्ही स्वतःला खूप दलदलीत ढकलत आहात. अतिविचार करणे फार प्राणघातक आहे. एवढे लक्षात ठेवा. हे असे आहे जेव्हा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि तुमचा माझ्यावर कुठे विश्वास आहे आणि मी तुमच्यावर प्रेम करतो. मी तुम्हाला निराश करणार नाही. प्रतिकूल परिस्थितीत निराशा आमच्या मूल्यांवर प्रश्नचिन्ह लावणे सोपे आहे आणि उद्देश तरी या दैवी शब्दात स्वामी आपल्याला आठवण करून देतात की ते आपल्याला विसरलेले नाहीत. ते आपण सहन केलेले संघर्ष आणि आपण घेतलेल्या लढाया पाहतात. आपल्या अंतकरणाला भारून टाकणारा थकवा आणि ते अश्रू ते जाणतात. अंधारात आपण काय ओढून गेलो, कुठे गेलो हे फक्त त्यांनाच माहिती आहे. आणि नक्कीच अटत प्रेमाने ते आपला निचरा मित्र म्हणून नुसतं आपल्या पाठीमागे असतात. आणि दैवी हस्तक्षेपाचा एक क्षण म्हणजे ते करण्यास ते तयार आहेत. आणि आसन आशीर्वाद एका तेजस्वी सारखे रात्रीच्या आकाशात फिरते. तिच्याकडे पुनर्कर्मित करण्याची शक्ती आहे असे दिसते. मग त्रिकोणातील आपले जीवन आपल्याला अद्याप समजू शकत नाही. ते स्वतःमध्ये बदलावे की मग ते सर्व काही तुमच्या आयुष्यातून निघून जाईल. मग ते स्वामींच्या हातात आहे. तुम्ही स्वामी यांच्या हातात सर्व दरवाजे उघडण्याची गुरुकिल्ली आहे. ज्यांना आपण एकेकाळी विश्वास ठेवत होतो की ते कायमचे बंद केले जातील, पण ते स्वामी त्यांच्या कृपेचा सागर तुमच्यावर आणत आहेत आणि त्या सर्व गुरुकिल्ल्या त्या तुम्हाला देण्यास तत्पर आहेत. फक्त तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा. भरभराट आणि तुम्हाला भरपूर काही गोष्टी मिळणार आहेत. आशीर्वादाच्या या काव्यात्मक श्रद्धांच्या आगमनाची आम्ही वाट पाहत असताना आम्ही प्रवासात शिकलेले धडे, आम्ही ज्या आव्हानांना तोंड दिले ते विसरू नये. आणि जो आमच्याकडे आला
आमचा निश्चय मजबूत केला आणि आमचा विश्वास अधिक दृढ केला. त्याने आम्हाला विपुलता प्राप्त करण्यासाठी तयार केले आहे आणि जे आम्हाला वाटत आहे ते नक्कीच वादळानंतरच्या सूर्यप्रकाशाच्या प्रत्येक किरणाचे कौतुक करण्यास त्याने आम्हाला शिकवले आहे. या आशीर्वादाने आमच्या चिंता सर्व काही दूर होणार आहेत आणि आमच्या चिंता दूर झाल्यावर आम्ही तुम्हाला सर्व काही देऊन पहाटेसारख्या त्या दूर होत आहेत आणि सूर्याच्या उष्णतेखाली सकाळी ते सर्व मिटून जातात. आणि असे तुमच्याकडे जसे संकट असतात ते सर्व मिटून जातील. आर्थिक संघर्ष, नातेसंबंधातील संघर्ष, आरोग्य विषयक चिंता आणि इतर कोणत्याही चिंतेचे स्रोत या दैवी हस्तक्षेपाला बळी पडतील. मग या हिशोबाचा क्षण आहे आणि हा एक गंभीर मोड आहे जो एका अध्यायाच्या शेवट आणि नवीन सुरुवातीचा चिन्हांकित करतो. हा तुमच्या जीवन उजळून टाकणार आहे आणि ते सुरुवातीचे प्रतीक आहे. विश्वाच्या भरपूर ट्रॅप आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला अडकू देणार नाही. आणि एक उत्कृष्ट नमुना तयार करण्यासाठी एकत्र मी आलो आहे. आपले जीवन देखील या वैश्विक सृष्टीशी अतूटपणे जोडले गेले आहे आणि आपल्याला वाटणारा आशीर्वाद या स्वामींच्या सहकार्याचा नसून स्वामींचा आशीर्वादच आहे. एक कृती तुम्ही करायची आहे ती म्हणजे नामस्मरण. त्यातच सर्व गोष्टी अवलंबून आहेत. आपल्यापैकी प्रत्येकाने सृष्टीच्या विशाल विस्तारामध्ये ठेवलेला मृत्यूपत्र हे पाहिलंच असेल व कोणाला प्रत्येक वेळी मृत्यू येत असतो. मग ते स्वामी त्यांना त्यांचे प्रारब्ध नष्ट करून त्यांना आपल्याजवळ बोलवत असतात. मग आपल्याला मिळत असल्याने आपण तो स्वार्थाने जमू नये आणि इतरांसोबत विपुलता शेअर करूया जेणेकरून आपण भरपूर काही दया आणि करुणेचे दिवे बनवू शकू. मग स्वामींनी दिलेल्या प्रेमाने आपण राज्य करूया आणि आपल्या कृतीतून आपण आशीर्वादाचे केंद्र बनवू शकतो. आपण एक साखळी प्रक्रिया प्रज्वलित करू शकतो. जीवनात लहरी बनते आपल्याला आजूबाजूच्या लोकांसाठी. मग स्वामींचे हे शब्द या शब्दात असलेल्या शाश्वत केले जाते. ही नवीन शक्ती दिली जाते. आपल्याला आठवण करून दिली जाते की हा प्रवास कठीण आणि कदाचित असेल परंतु त्याचा उद्देश नेहमीच आपल्याला स्वामींच्या कृपेचा या क्षणांपर्यंत नेणे आहे. आणि म्हणून आपण त्या आपल्या विश्वातच धरून राहू. तुम्हाला संकल्पावन तुम्ही ठाम राहायला पाहिजे आणि आमची वाट पाहणाऱ्या उदार शिष्यांना स्वीकारण्यासाठी तुमचे हृदय मोकळे करा. आणि या महत्वाच्या दिवसाच्या पूर्वसंध्येला सूर्यास्त होत असताना आम्ही त्यांच्या आशीर्वाद आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहोत. आमच्या जीवनात कोण मेघ लावेल आणि कोण स्वीकारेल. आणि महादेवजींनी आशीर्वाद दिलेला सत्य आहे. हार मानत नाही परंतु पडण्यामागे कमी करत आहे. पण चांगुलपणाच्या आणि विपुलतेचे संगीत गुंजत आहे. आणि कृतज्ञ अंतकरणाने आपण उद्याच्या मिठीत नतमस्तक होऊ शकतो. या चमत्कारिक उद्यास प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा ज्याने सकाळ उजळताच प्रत्येक काळची लाल होईल आणि ब्रह्मांड हे विलक्षण आशीर्वाद देण्यासाठी भरपूर काही सुरेखित करतात आणि आपले आत्मे अपेक्षित उंचावतात. एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे आणि त्यानुसार फक्त जीवनामध्ये चालत राहायचं आहे. आयुष्य हे असे जगा की आपली ओळख एखाद्या चांगल्या कामासाठी कौतुकाने करून दिली जाईल. त्यासाठी काही न करण्यापेक्षा एखाद्या चांगल्या कामास मदत करा आणि आपली ओळख निर्माण झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. म्हणून मित्रांनो, पूर्ण ताकदीने प्रयत्न करण्याची जिद्द स्वतःमध्ये निर्माण करा. कारण पूर्ण ताकदीने प्रयत्न केल्यास अस्तित्व लहान असणारा ही विजय मिळवू शकतो आणि तो मिळवणारच आहे. म्हणून जीवनात संघर्षाला सामोरे जाताना यशाचा एक दिवस नक्कीच येईल. हे वाक्य लक्षात ठेवून जगा. कारण हे वाक्य लढण्याचे बळ देईल आणि तुमच्यामध्ये पूर्णतः बळ उत्पन्न होईल. म्हणून साहसाला कधीही पर्याय शोधता येत नाही. कारण पक्षाला पंख असले तरी आकाशात उंच भरारी घेण्यासाठी त्यालाही साहस हे दाखवावे लागत असते. म्हणून चिंता करण्याची सवय सोडून द्या. कारण जीवनातील प्रश्न सोडविणे तेव्हा शक्य होते जेव्हा चिंता करण्याऐवजी प्रत्यक्ष प्रयत्न केले जात असतात. आणि आपल्याला जे जमते त्यामध्ये इतके परिपूर्ण बना की त्या गोष्टीचा किंवा कामाचा विषय निघताच लोक तुमचे नाव घेतील. कारण परिपूर्ण कामास गुणवत्तेशिवाय पर्याय अजिबात नसतो. आणि म्हणून आपल्याला मिळालेले जीवन हे खडतर असले तरी ते बदलण्याची शक्ती मेहनतीमध्ये असते. त्यामुळे काही न करण्यापेक्षा प्रयत्न करण्यावर आपण भर दिले पाहिजे. आणि उद्या हा निश्चितच होत असतो. मग तो चांगल्या विचारांचा असो किंवा गोष्टींचा. फक्त त्यासाठी संयम ठेवून काम आपण करायला हवं. आणि समजून घेणे हे आपल्या स्वभावात असले पाहिजे. कारण समजूतदारपणा हा आपणास आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवण्यास मदत करत असतो. आणि स्वकर्तृत्वावर
मिळवलेले प्रत्येक यश हे कौतुकास्पद असते, कारण ते आपली क्षमता दाखवून देत असते. म्हणून परिस्थिती आपल्या समोर प्रश्न निर्माण करते, अशा वेळी त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न हा झालाच पाहिजे. कारण कोणत्याही परिस्थितीवर मात करण्यासाठी आपली ताकद ही विकसित करणे गरजेचे असते. आवश्यक गोष्टींकडे लक्ष द्या आणि अनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष करा, कारण आपली जास्तीत जास्त शक्ती ही आवश्यक गोष्टींमध्ये वापरल्यास त्याचे चांगले फळ नक्कीच तुम्हाला मिळत असते. आणि मनावर ताबा मिळवण्यासाठी मेहनत करा, कारण तुम्ही हे चांगल्या प्रकारे करू शकता आणि तर तुम्हाला तुमचे हित साध्य करता येईल आणि तुम्ही तुमचे हित साध्य व्यवस्थितपणे करूही शकता. हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. म्हणून मित्रांनो, तुम्ही चांगले बनण्यासाठी फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि त्यानुसार चालायला लागा. जीवनात एखाद्या कार्यासाठी योगदान देण्याची संधी मिळाल्यास अवश्य द्या, कारण आपले योगदान हे ते काम पूर्ण होण्यास मदत नक्कीच करेल. आणि जे मिळवायचे आहे ते दूर आहे असा नकारात्मक विचार कधी करू नका, कारण आपला एक प्रयत्न आपणास आपले स्वप्न सत्यात उतरवण्यास मदत करतो. त्यामुळे नकारात्मक विचारांना महत्त्व अजिबात तुम्ही देऊ नका. ध्येय डोळ्यासमोर ठेवून ते योग्य मार्गाने गाठायचे ठरवल्यास त्याकडे लक्ष द्या, कारण परिणामांचा जास्त विचार हा आपले लक्ष विचलित करू शकतो, हे लक्षात घ्या. आत्मपरीक्षण करण्याची सवय लावून घ्या, कारण आपण केलेले कोणतेही काम असेल त्यात यश येवो किंवा अपयश, जर आत्मपरीक्षण करण्याची सवय असेल तर आपली ताकद काय आहे आणि आपल्यामध्ये काय सुधारणा करायची आहे हे आपल्याला समजू शकते. आणि परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करून जगायला शिकले पाहिजे, तरी त्या जगात आपले अस्तित्व टिकून राहील. कारण काळानुसार बदल स्वीकारला नाही तर आपले अस्तित्व टिकवणे अवघड होऊन जात असते. आणि सत्य स्वीकारणे मान्य करायलाच पाहिजे, कारण सत्य आपणास अपेक्षा आणि मोह यांच्यापासून दूर करून जीवनातील वास्तविकतेची ओळख नक्कीच करून देत असतो. आणि एखादी गोष्ट करायची तयारी ठेवणे आणि योग्य नियोजनाने ती पूर्ण करणे यास महत्त्व द्या, कारण तयारी आणि नियोजन हे एखादे काम पूर्ण करण्यास मदत करत असते. आणि जीवनात आत्मविश्वास काय करू शकतो हे समजून घ्यायचे असेल तर मी कोणत्याही कठीण परिस्थितीवर मात करू शकतो हे मनाला सांगा. तुम्हाला अपयश येणार नाही या आत्मविश्वासाची ताकद नक्कीच आहे. आयुष्यात जे हवे आहे ते मिळाले नाही तर सर्व नशिबावर सोडू नका, कारण जिथे प्रयत्न करण्याची जिद्द असते तिथे नशीबही नक्कीच तुम्हाला साथ देत असते. आणि संकटाला पाठ दाखवणे हा यशस्वी माणसाचा गुण नाही. त्यामुळे संकटावर मात करण्यासाठी लढा देण्याचा मार्ग आपण निवडायला पाहिजे. आणि विचारांमध्ये खूप ताकद असते, त्यामुळे विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, कारण विचार आचरणात आणल्याशिवाय कोणतीही गोष्ट प्रत्यक्षात करून दाखवणे शक्य होणारही नाही. म्हणून एखाद्या कामाचे निरीक्षण करणे हे आवश्यक असते, कारण निरीक्षणातून आपणास अचूक पद्धतीने काम करण्याचा अनुभव पूर्णपणे मिळू शकतो. आणि किंमत माणसाला तेव्हाच मिळते जेव्हा तो एखादी गोष्ट करून दाखवून स्वतःला सिद्ध करत असतो. जसे सोने जरी मौल्यवान असले तरी त्यालाही स्वतःच्या किमतीपेक्षा जास्त त्याची परीक्षा द्यावी लागत असते. म्हणून तुम्हालाही जीवनात तुमची परीक्षाही द्यावी लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला पूर्णपणे तयार व्हावे लागेल. आणि बुद्धिमान बनणे म्हणजे फक्त ज्ञान मिळवणे असा त्याचा अर्थ होत नाही, तर मिळवलेल्या ज्ञानाच्या मदतीने चुकीच्या गोष्टींना विरोध करून योग्य गोष्टीचे समर्थन आपल्याला नक्कीच करता आलं पाहिजे. आणि जीवन सुखी बनवण्याचा आपला प्रयत्न असतो, पण जीवनाच्या प्रवासात दुःखी येते आणि ते सहन करणे हे आपले काम असते, हे समजून घ्या. कारण यामुळे जीवनात येणाऱ्या दुःखांवर खंबीरपणे मात नक्कीच करता येते आणि तुम्ही दुःखांवर मात ही केलीच पाहिजे. म्हणून स्वामी भक्तांनो, आदर्श व्यक्ती महत्वाची प्रेरणा जीवनात नक्कीच असावी, परंतु आपण आदर्श मानलेल्या व्यक्तींचे काही मोजके गुण जरी आत्मसात केले तरी ती खूप मोठी गोष्ट आहे, हे समजून घ्या. कारण यामुळे आपण काहीतरी मिळवले आहे हे आपणास नक्कीच समजेल. आणि एखादी गोष्ट करण्याची हे ठरवणे आणि ती प्रत्यक्षात करून दाखवणे यामध्ये एक गोष्ट खूप महत्वाची असते आणि ती म्हणजे कृती. कारण प्रत्यक्ष कृती केल्याशिवाय हे शक्य अजिबातही होणार नाही. आणि स्वतःवर विश्वास ठेवून जगायला पाहिजे, कारण जर स्वतःवरील विश्वास तुमच्या सोबत असेल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीवर नक्कीच मात करू शकाल आणि त्या परिस्थितीवर मात करून तुम्ही चांगल्या मार्गाला लागू शकाल. म्हणून जीवन जगताना कमी वयात जास्त अनुभव नसला तरी दोन गोष्टी तारुण्य देत असते, एक म्हणजे उत्साह आणि दुसरी म्हणजे ऊर्जा. फक्त यांचा योग्य वापर करा, तुमच्या जीवनात योग्य दिशा नक्कीच तुम्हाला मिळून राहणार आहे आणि ती मिळेल सुद्धा.
म्हणून आयुष्यात चढ उतार येतील, पण त्यांची पर्वा न करता आयुष्य जगा. कारण चढ उताराचा सामना केल्याशिवाय जीवन जगण्याचे खरे ज्ञान आपल्याला कधीच मिळू शकत नाही. आणि ध्येय उराशी बाळगून जीवनाचा प्रवास करताना आपण थकतो तेव्हा आराम महत्त्वाचा असतो, पण त्या आरामाला मर्यादा असावी. कारण अति आरामामुळे ध्येयाचा विसर अजिबात पडू नये. आणि जीवनात संघर्ष करायला लागला तर स्वतःला भाग्यवान समजा, कारण वर्तमान काळातील संघर्ष भविष्यात निर्माण होणाऱ्या अडचणींवर मात करण्याचे सामर्थ्य देत असतो आणि अनुभव आपल्याला देत असतो. म्हणून संगत आपणास घडविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडते. पण प्रत्येक वेळी संगत चांगली मिळेल असे नाही. त्यावेळी फुलाचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवा, कारण सभोवताली काटे असून देखील फुल सुंदरता हा गुण कधीच विसरत नाही आणि विसरणार सुद्धा नाही. म्हणून आपण आपली प्रगती किंवा विकास हा एका प्रयत्नात होत नसून त्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. हे सत्य स्वीकारा, कारण हे जर तुम्ही स्वीकारले तर तुम्हाला सातत्याने प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळेल आणि तुम्ही नक्कीच प्रयत्न करून जीवनामध्ये पुढे जाऊ शकाल. म्हणून एखादे कार्य तेव्हा सफल होते जेव्हा ते सर्व गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी कारणीभूत ठरते. आणि त्यामुळे आपल्या कामाचा मूळ उद्देश समजून घेऊन त्यानुसार तुम्ही नक्कीच कामगिरी पार पाडली पाहिजे. आणि जीवनामध्ये यशस्वी होणे हे तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण वेळेला महत्त्व देऊन स्वतःला शिस्त लावत असतो. कारण यशाकडे नेणारा मार्ग आपल्याला वाटतो तितका सोपा कधीच नसतो आणि कोणासाठीही नसतो. म्हणून आपल्यामधील धाडस हा गुण जागृत ठेवून काम करायला पाहिजे. कारण धाडस खूप चांगले काम करण्यास प्रेरणा देऊन समाजाला फायदा पोहोचू शकते आणि ते आपल्याला फायदा होईल यानुसारच काम करत असते. म्हणून आपले अस्तित्व म्हणजे स्वतःची ओळख असते. त्यामुळे स्वाभिमान जपा, कारण स्वाभिमानच आपले अस्तित्व निर्माण करू शकतो आणि मिटवू शकतो. म्हणून यश मिळवण्यासाठी गुरुचे योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे मानले जाते. पण त्यापेक्षाही जास्त महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे शिष्याने यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करणे. आणि शिष्याने हे प्रयत्न नक्कीच केले पाहिजे, तरच आपल्याला मनासारखे नक्कीच यश मिळणार आहे. आणि आयुष्य हे एखाद्या शब्दकोड्यासारखे असते, कारण जसे शब्दकोडे पूर्ण सोडवण्यासाठी आपणास प्रत्येक शब्द हा शोधावा लागतो, त्याचप्रमाणे आयुष्यातील प्रत्येक समस्येला तोंड देण्यासाठी त्यावर मात करण्याचा उपाय शोधण्यासाठी आपणास प्रयत्नही करावे लागत असतात आणि ते प्रत्येकालाच करावे लागत असतात. म्हणून निर्णय योग्य घ्यायचा असेल तर बुद्धीचा वापर केला पाहिजे, कारण मन हे मोह निर्माण करते. त्यामुळे योग्य निर्णय घेणे कठीण होऊन जाते आणि योग्य व्यक्तींना दिलेली संधी आपणास उत्तम कामाची खात्री देते. त्यामुळे व्यक्तीपेक्षा त्याची पात्रता लक्षात घ्या, कारण यातून योग्य व्यक्तीला त्याच्या क्षमतेनुसार काम मिळेल आणि चांगले कामही पूर्ण होण्यास नक्कीच मदत होईल, हे लक्षात तुम्ही घेतले पाहिजे. आणि ज्ञान मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करतो, पण मिळवलेल्या ज्ञानाचा वापर योग्य पद्धतीने आणि योग्य कामास करणे हा ज्ञान प्राप्त करण्याचा मूळ उद्देश असतो, हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. परिस्थिती अनुभव देऊन जगायला शिकवते, पण त्यासाठी आपणही परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असते आणि ते प्रयत्न आपण केलेच पाहिजे. म्हणून सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश देण्याचे काम परमेश्वराचे आहे. त्यामुळे स्वतःचे काम करत राहा, कारण कष्ट जर आपले असतील तर इतरांकडे लक्ष देण्याची गरज आपल्याला कधीच भासणार नाही आणि लागणारही नाही. म्हणून आपल्यामध्ये काय कमी आहे याकडे लक्ष देऊ नका, जे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. कारण आत्मविश्वास वाढवण्यासाठी नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे लागते आणि नकारात्मक गोष्टींकडे तुम्ही कधीही दुर्लक्ष करू नका. आणि ते दुर्लक्ष केले नसेल, त्यांच्याकडे ध्यान केलं असेल तर पूर्णपणे ते मनातून काढून टाका. पूर्णपणे दुर्लक्ष करा आणि सकारात्मक गोष्टींकडे लक्ष ठेवा. नशीब परीक्षा घेत असेल तर घेऊ द्या, आपणही त्यास उत्तर देण्याची तयारी ठेवायची. कारण परीक्षा टाळण्यापेक्षा त्या सामोरे जाणे केव्हाही योग्य असते आणि परीक्षेला सामोरे गेले तरच आपल्याला त्याचा अनुभव सुद्धा येत असतो. म्हणून जीवनात संघर्ष करताना थकवा जाणवेल त्यावेळी एकच गोष्ट लक्षात घ्या, ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त आपण एकटे प्रयत्न करत नाही, तर खूप जण त्यासाठी प्रयत्न करत असतात आणि ते प्रयत्न त्यांचे चांगलेच असतात. म्हणून जे ठरवले आहे ते मिळवण्याची जिद्द कायम ठेवा, कारण ती जिद्दच तुम्हाला हवे ते मिळवून देऊ शकते आणि ती जिद्दच तुम्हाला जीवनामध्ये पुढेही घेऊन जात असते आणि तुमच्याकडून ते काम करून घेत असते. म्हणून कमी वेळेत जास्त काम करण्याच्या पद्धतीचा वापर करू नका, कारण उत्कृष्ट काम करायला वेळ द्यावा लागतो, त्याशिवाय ते काम पूर्ण करणे अशक्य होत असते. म्हणून आपले भाग्य आपल्या हातात असते, ते कोणावर अवलंबून राहून घडत नाही.
त्यामुळे मेहनत करा, भाग्यही बदलू शकते हे लक्षात घ्या. जीवनात सुखाचा शोध घेणे स्वाभाविक आहे, पण सुखाबरोबर दुःखही जीवनात येते हे न विसरता आपले जीवन जगा. तुम्हाला दुःखही सहन करता येईल आणि दुःखही सहन करता आलेच पाहिजे हे नक्कीच आहे. आणि म्हणून अपयश आले म्हणून प्रयत्न करणे सोडणे असा विचार आपल्या मनात ठेवू नका, कारण जीवनात कोणतीही परिस्थिती कायमस्वरूपी एकसारखी राहत नाही. त्यामुळे बदल हा निसर्गाचा नियम आहे. यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवा आणि स्वतःमध्ये बदल करत चला. आणि बदल झाला नाही असं वाटत असेल तर नक्कीच स्वामींची भक्ती करायला विसरू नका. जेवढे जास्त स्वामींची भक्ती, नामस्मरण आणि स्वामींची सेवा कराल तेवढा जास्त स्वामींचा अनुभव तुम्हाला येत जाईल. आणि स्वामी भक्तांनो, स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. मित्रांनो, तुम्हाला आयुष्यात अंतर्मनाचे परिणाम हे चांगल्या पद्धतीने माहीतच असतील आणि चांगल्या पद्धतीने तुमच्यासोबत ते घडलंही असेल. तुमचं अंतर्मन कसं काम करतं हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. जेवढ्या जास्त गोष्टी तुम्ही समजून घ्याल तेवढ्या जास्त गोष्टी तुमच्यासोबत चांगल्या पद्धतीने घडत जातील आणि तुमचं जीवन हे चांगल्या प्रकारे योग्य दिशेने जाऊ लागेल. आणि तुमच्या अंतर्मनापासून तुम्ही सर्व काही गोष्टी या शिकून घेऊ शकता आणि त्या अंतर्मनानं तुम्ही भरपूर काही गोष्टी या मिळवू शकता. म्हणून अंतर्मनाचे संकेत ओळखा. तुझं चित्त एकाग्र होऊ दे आणि शरीर स्थिर होऊ दे. तुझ्या शरीराला शिथिल कर आणि त्याला तुझ्या मनाच्या आज्ञा ऐकायला लाव. तुझ्या शरीराकडे कोणत्याही प्रकारची इच्छाशक्ती नाही ना त्याला स्वतः पुढाकार घेऊन काही करता येते. तुझ्या समजुती आणि संस्कार नोंदवण्याची ही एक भावनिक तवकडी आहे. आणि तुझं चित्त स्थिर कर आणि सर्व विचार समस्येवर उपाय शोधण्यावर केंद्रित कर. समस्या अंतर्मनाच्या बळावर सोडवण्याचा प्रयत्न कर. बरोबर उत्तर सापडल्यावर तू किती खुश होशील त्याचा विचार कर. चित्त विचलित होऊ देऊ नको. स्वैर मनाला हळुवारपणे लगाम लावून आणि घालून स्थिर कर. आणि अशा या अर्धवट जागरूक अवस्थेत मनाशी गोक, माझ्याकडे समस्येचं उत्तर आहे, माझ्या अंतर्मनाला उत्तर ठाऊक आहे, उत्तर मिळालं आहे अशी मनाची समजूत करून घे आणि त्याच मानसिक अवस्थेत राहण्याचा प्रयत्न कर. या विचारांचे खेळ मनात चालू असतानाच झोपी जा. तुला वाटलं त्यापेक्षा लवकर तू झोपी जाशीलही कदाचित, पण काळजी करू नकोस, तुझा वेळ वाया गेला नाही आणि तुला मनात उत्तराचाच विचार चालू होता. सकाळी उठल्यावर कदाचित नक्कीच तुला उत्तर मिळालं नसेल, तरी दुसऱ्या कुठल्या तरी कामात व्यस्त राहा. तू कामात मग्न असताना तुझ्या समस्येचं उत्तर एखादी वीज चमकावी तसं तुझ्या डोक्यात अचानक चमकून जाईल. आणि मी सांगितल्याप्रमाणे रोज रात्री चिंतन करत तो झोपी जायचा. चौथ्या दिवशी सकाळी दाढी करताना अचानक त्याला त्या समस्येचं उत्तर मिळालं. दाढी करताना तो निश्चिंत होता, त्यामुळे त्याला अंतर्दृष्टीला समस्येचा उपाय दिसला आणि तो त्यानं प्रत्यक्षात आणला. आणि तुमचं अंतर्मन तुम्हाला इशारा देतं, पण तुम्हाला तुमच्या मानसिक बळाच्या आधारे विचारपूर्वक निर्णय घेता आले पाहिजेत. पण जर त्यावेळी तुमचं मन डळमळीत झालं तर मात्र अपेक्षित परिणामही दिसणार नाही. आणि त्या गुप्त एराप्रमाणे स्थिर चित्तानं विचार केलात तर उत्तर तुमचंच आहे. म्हणून उत्तर मिळवण्यामध्ये येणाऱ्या अडथळ्यांचं निवारण करा. आणि मानवी मनस्थितीसारखी दोलायमान होत असते. म्हणून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक समस्यांना तोंड देताना आपण सतत द्विधा मनस्थितीत असतो. नवीन नोकरी स्वीकारावी की आहे तीच बरी आहे, या नवीन मालमत्तेत गुंतवणूक करावी की नाही, घर विकू की ठेवू, आहे ती भागीदारी बरी आहे का नवीन करावी, या व्यक्तीशी लग्न करू की नको, मध्यरात्रीपर्यंत उत्तर मिळायलाच पाहिजे, नाहीतर काय निर्णय घेऊ मी, म्हणजे असे प्रश्न आपल्या मनात उद्भवतात. हे असे अनेक प्रश्न मनात सतत उद्भवत असतात. अनेक लोक अशा प्रश्नांची उत्तरं कळत न कळत दाबून टाकतात, कारण त्यांना त्यांच्या अंतर्मनाच्या जडणघडणीची कल्पनाच नसते. आणि लक्षात घ्या की अंतर्मनाला जेव्हा एखादी संकल्पना पडते तेव्हा ते त्या संकल्पनेवर लगेचच कार्यरत होतं आणि ते सर्व शक्ती पणाला लावतं, आपल्या आध्यात्मिक आणि मानसिक शक्तीचा वापर करतं. हे सारं चांगल्या वाईट दोन्ही संकल्पना अंमलात आणण्यासाठी होत असतं. म्हणूनच मग आपण जेव्हा ही ऊर्जा वाईट संकल्पनासाठी वापरतो तेव्हा संकट येतात, पराभव पत्करावा लागतो किंवा द्विधा मनस्थिती निर्माण होते. आपण जेव्हा चांगल्या विचारांसाठी आपल्या अंतर्मनाचा विचार वापर करतो तेव्हा आपण विजयी होतो, संकटापासून सुटका होते आणि मन शांती मिळते. म्हणून आपले विचार जेव्हा सकारात्मक, सौहार्दपूर्ण आणि विधायक असतात तेव्हा अचूक नेमकं उत्तर मिळणारच. तर मग लक्षात आलं ना की आपल्याला फक्त एकच गोष्ट करायची आहे, संकल्पनेचा स्वीकार करायचा आहे. बाकी सगळं आपलं अंतर्मन पाहून घेईल.
आपली इच्छा आपलं विनम्र भावनेनं आणि आत्मविश्वासानं अंतर्मनाकडे सुपूर्त करायची, इतकंच. पुढचं सगळं ते अंतर्मन पाहून घेईल. परिस्थिती बिकट आहे, छे, कधीच उत्तर मिळणार नाही मला, या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्गच नाही, हे अगदी निराशाजनक आहे, काय करावं काही कळत नाही, गुंता होऊन बसलाय नुसता, या आणि अशा उद्गारांनी आपण आपल्या विचारांमध्ये अडथळे निर्माण करतो. त्यामुळे मग आपलं अंतर्मन आपल्याला प्रतिसाद देत नाही. मग आपण पुढेही जात नाही आणि मागेही जात नाही. थोडक्यात काय, आपली परिस्थिती बदलू शकत नाही. आज तुम्ही टॅक्सीत बसलाय आणि चालकाला 10 वेगवेगळ्या मार्गांनी नेण्याच्या सूचना करताय. चालकाला काही समजेनासं होईल आणि तो तुम्हाला कुठेच नेऊ शकणार नाही. बहुतेक तो टॅक्सीतून तुम्हाला उतरून देईल. आणि मनाचं देखील आधी असंच असतं. जर तुम्ही मनाला एकाच वेळी परस्पर विरोधी सूचना देऊ लागलात तर ते गोंधळून जाणार नाही का? आपल्या मनात आधी संकल्पना स्पष्ट झाल्या पाहिजेत. आधी आपण मनाशी ठरवलं पाहिजे की आपल्या समस्येवर तोडगा सापडणारच, आणि त्या अंतर्मनाच्या असीम बुद्धिमत्तेलाच आपल्या समस्येवर उपाय ठाऊक आहे. म्हणून आपल्या सजग मनाला जेव्हा आपण काढलेले निष्कर्ष पटतात तेव्हा आपलं अंतर्मन तयार झालेलं असतं. म्हणून आपला विश्वास हेच मग वास्तव बनतं. म्हणून विश्वास म्हणजेच आपला दृढ विचार किंवा संकल्पना आहे. आपल्या विचाराला अनुसरूनच प्रतिसाद मिळत असतो. हे अशक्य आहे अथवा मला उत्तर मिळणारच नाही अशा आपण ठाम समजूत करून घेतो. तेव्हा आपल्या मनातल्या गोंधळाला आपण आमंत्रण देत असतो. आणि आपण समंजसपणे विचार केला तर आपल्याला प्रतिसाद सुद्धा तसाच मिळणार नाही का? म्हणून आपण केलेलं विधायक कार्य हे आपल्या चांगल्या विचारांचं बाह्यरूप असतं. आणि आपल्या मार्गदर्शक तत्वाचं आणि शहाणपणाचं बाह्यरूप म्हणजे व्यवहार ज्ञान आहे. एकदा मार्गदर्शन मिळाल्यावर आपण आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लागणाऱ्या पायऱ्या आणि युनत्या सहज विसरत नाही. आपण जेव्हा उपाय शोधत असतो तेव्हा उत्तर मिळवण्यात अडथळा येऊ देत नाही, कारण आपलं अंतर्मन विचारांनी प्रज्वलित झालेलं असतं आणि अंतर्मनाच्या साऱ्या जाणीवा जागरूक झालेल्या असतात. त्याला सार दिसतं, उमगतं आणि समस्येची उकल करण्याची क्षमता देखील असते. म्हणून आत्मविश्वास आणि विजयानंद हीच खरी निवड आहे. आज कशाची निवड करायची ते तुमच्या हातात आहे. तुमची निवड प्रक्रिया ही चांगली प्रकृती, सुख आणि आत्मशांतीच्या मुळाशी आहे. आपल्यातला विवेक जेव्हा जागृत होतो तेव्हा आपण दुःख, करुणा, गरिबी आणि मर्यादा नाकारतो. उलट आपण आपल्यामध्ये सामावलेली असीम ऊर्जा निवडतो. आणि मग असं झालं तर प्रत्येक मनुष्य म्हणेल, मी सुख, समाधानाची आणि ऐश्वर्याची निवड केली आहे. त्या क्षणी मग आपला मनाचा निर्धार अंतर्मनात पोहोचेल आणि त्या अनादी अनंतनाच्या कृपेनं सारं मळब दूर होईल. यशाचा राजमार्ग खुला होईल. निश्चिंत आणि निर्भय मनानं एकदा विचार करा, या जगात निर्मितीची फक्त एकच शक्ती आहे आणि ती माझ्यात सामावली आहे. प्रत्येक समस्येला तोडगा असतोच, मला याची 100% खात्री आहे. आपण हे विचार दृढ विश्वासानं मनावर बिंबवतो तेव्हा आपल्याला साक्षात्कार होतो आणि पुढील मार्ग देखील स्पष्ट होत असतो. म्हणून जंगलातल्या चकव्यातून बाहेर पडण्यात गुपित नक्कीच तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आपलं अंतर्मन हे अनुमान काढून सारासार विचार करतं. आपल्या मनातल्या भावनांच्या आधारे ते तारतम्यानं विचार करून निष्कर्ष काढत असतं. आणि मी 11 वर्षाचा होतो तेव्हा मी एका जंगलात हरवलो होतो असं लेखक म्हणत आहेत आणि ते त्यांची गोष्ट सांगत आहेत. आधी मी प्रचंड घाबरलो, पण नंतर मी स्वतःची समजूत घातली की ईश्वर मला इथून सही सलामत बाहेर काढेल. मी अंदाजे एका दिशा ठरवली आणि चालायला सुरुवात केली. माझ्या अंतर्मनानं दिलेला कौल बरोबर निघाला. एक गट मला शोधत होता. मी पुढील 2च दिवसात त्या गटाला सापडलो. मला माझ्या अंतर्मनाकडून मिळालेल्या संकेतामुळे मी बाहेर पडू शकलो, कारण माझ्या अंतर्मनालाच बाहेर पडण्याचा रस्ता माहिती होता. काही लोक नकारात्मक, भीतीदायक आणि संभ्रमित विचारांच्या जंगलात राहतात. मनातल्या मनात सतत घोळवा की माझ्या आयुष्यात सुख आणि समाधान प्रवेश करत आहे, आता सारं काही चांगलंच होणार आहे. तुम्ही हे विचार जेव्हा नियमितपणे मनात आणता तेव्हा तुमच्या अंतर्मनावर आंतरिक शक्तीचा प्रभाव पडू लागतो आणि आपल्या अंतर्मनाचं सामर्थ्य अपरंपार आहे. मनाची बाग फुलवा. आपण मनाला बागेची उपमा देऊ शकतो, जेणेकरून आपलं मन हे कोणत्या नियमानुसार काम करतं हे आपल्याला लक्षात येईल. आणि आपलं बाह्य मन हे सतत विचार करत असतं आणि हे विचार म्हणजे जणू एका प्रकारचं बीजच आहे आणि आता पेराल तर तेच उगवेल. हा तर निसर्ग नियमच आहे. मग तुम्ही द्राक्ष पेरा की बाभळी, आता अंतर्मन ही एक सुपीक मृदा समजा. या मातीत विकासासाठी आवश्यक असणारे सर्व घटक असतात, पण मातीत जे पेरलं जाईल ते नक्की शेवटी उगवेल. आणि आता आपल्यामधून विषारी बाभळी जन्माला येईल की रसदार फळं, याची पर्वा माती कधीच करत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आचार
विचारांचं गुपित आहे. अचूक आणि नेमकं उत्तर मिळवण्यासाठी मनाशी संवाद साधून अंतर्मनातून प्रतिसाद मिळवायला शिकलं पाहिजे. खरं तर प्रतिसाद म्हणजेच आपल्या भावना, आंतरिक उर्मी आणि आंतरप्रेरणा, अशी आंतरप्रेरणा जी तुमची खात्री पटवते की तुम्हाला सारं काही उमगलंय. आणि उमगण्याची प्रक्रिया म्हणजे अनुभूती आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान मी एका मुलासाठी प्रार्थना करीत होतो असं ते म्हणत आहेत, आणि त्यांच्या आईनं सांगितलं की त्याला वीरमरण आलं आहे आणि अशी तार तिला मिळाली आहे. माझं अंतर्मन मला सांगत होतं की तो मुलगा जिवंत आहे. मला जरी हे सिद्ध करणं शक्य नसलं तरी मी तिला तसं सांगितलं. काही काळानंतर मला वाटत होतं हे वास्तवात उतरलं. त्या बाईचा चुकीची तार आली होती. तो मुलगा अगदी सुखरूप होता. तुमचं अंतर्मन कधीच चुकीचा संदेश देत नाही. आपल्या नैसर्गिक मनोधारणेप्रमाणे आपल्याला संदेश मिळत असतात. आपण जर नेहमीच भीतीच्या आणि अपयशाचे विचार करत असलो तर आपण चुकीच्याच दिशेने वाटचाल करतो. मग आपल्या मनाच्या अधिकाधिक गोंधळ नक्कीच उडू लागतो. एक महत्त्वाचा विचार सांगतो, या जगात भीतीदायक आणि असंच काहीच नाही. तुमच्या आंतरिक शक्तीच्या बळावर तुम्ही कशावरही मात करू शकता. मनाशी पक्की खूणगाठ बांधून घ्या. तुमच्या सगळ्या समस्यांचं उत्तर तुमच्या जवळच आहे. तुमचा हा दृढ विश्वास मग तुमच्या आंतरिक शक्तीला साथ घालेल आणि तुमच्यातला स्तुज्ञपणा जागृत होईल. यासाठी एका ठिकाणी शांतपणे बसा आणि एका शांत आणि सुंदर सरोवराचं चित्र डोळ्यासमोर नक्कीच तुम्ही आणा. आणि या सरोवरामध्ये चंद्र, तारे आणि आजूबाजूच्या वृक्षांचं प्रतिबिंब पडलेलं असतं. आणि या सरोवरात जर लाटा आल्या तर आपल्याला काहीच दिसणार नाही. आणि मनाचं देखील असंच आहे. तुमचं मन स्थिर आणि शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. अगदी सारे विचार मनातून झटकून टाका. मनाला फक्त शांतता आणि स्थैर्य पसरू दे आणि ध्यानात असू द्या. सत्याला शांततेचाच सहवास नक्कीच लागत असतो आणि त्याला लागणारच आहे. म्हणून प्रार्थनेतून अडचणींचं निवारण करायला तुम्ही नक्कीच शिकलं पाहिजे. तसा सुखवस्तू होतो. हो, मी आत्तापर्यंत मी ब्लॉक यांनी सांगितलं, परंतु 3 महिन्यापासून मिळकतीला उतरती कळा लागली आहे. मोठ्या हिकमतीनं अशील मिळवायचा आणि अगदी करारपत्र करण्याच्या वेळी त्यांना माघार घ्यायची असं सारखं होतंय. दुर्दैवी अगदी माझ्या मागे हात धुवून लागलाय. हताश होऊन ते मला सांगत होते असं ते म्हणत आहेत. आणि त्यांच्याशी चर्चा करताना मला ध्यानात आलं की मिस्टर ब्लॉक यांना एका दंत वैद्यानं 3 महिन्यापूर्वी अगदी ऐनवेळी दगा दिला होता. त्यानंतर प्रत्येक वेळी मी ब्लॉक यांना वाटायचं की आता हा अशील देखील हातचा जाणार, आणि त्यांच्या मनातून या दंत वैद्याचा अनुभव पुसला जात नव्हता. त्यामुळे त्यांच्या मनानं कच्च खाल्ली की त्याचा परिणाम त्यांच्या मनास्थिर स्थितीवर होऊ लागला आणि त्यांच्या मनावर भीती, नैराश्य आणि अडथळ्यांचं सावट पसरलं. मग ते सारखा अडथळ्यांचा आणि ऐनवेळेच्या अपयशाचा विचार करू लागले आणि मग त्या विचारांच्या गर्दीत अडकले. आणि ते म्हणाले, त्या गोष्टीची मला भीती वाटत होती आणि अखेर तीच गोष्ट घडली आणि झाली. परंतु माझ्याशी बोलल्यावर त्यांना आपल्या साऱ्या समस्यांचा उगम आपल्याच मनात आहे याची खात्री पडली. अशा प्रकारे ते ब्लॉक यांच्या मागचं दृष्टकर्ष संपुष्टात आलं. पण त्यासाठी त्यांनी पुढील उपाययोजना पूर्णपणे केली होती आणि ते त्यांनी समजून घेतलं होतं की मी या संकटातून बाहेर कसं पडू शकतो, आणि ते त्या संकटातून बाहेर पडले सुद्धा. म्हणून तुम्ही जसा विचार करता तसे त्या संकटातून तुम्ही बाहेर पडू शकता. म्हणून मनातल्या चित्राची ताकद तुम्ही नक्कीच अनुभवली पाहिजे. नक्कीच अतिशय शांत मनानं चिंतन करण्यास तुम्ही सुरुवात केली पाहिजे आणि तुम्हाला भरपूर काही गोष्टी या लक्षात आल्या पाहिजे, तरच तुम्ही ते तंत्र वापरू शकाल. म्हणून तुम्ही बरं करण्याचं तंत्र वापरलं पाहिजे. प्रथम पायरी, सर्वप्रथम चित्त स्थिर होऊ द्या. मनातलं विचारचक्र पूर्णपणे थांबवा. अर्धवट निद्रावस्थेत प्रवेश करा. अशा या शांत, निरामय आणि अविचल मनस्थितीत तुमची पुढच्या पायरीची तयारी करा. आणि द्वितीय पायरी, त्यानंतर एक छोटंसं वाक्य तयार करा. हे वाक्य तुम्हाला मनातल्या मनात परत परत घोकता आलं पाहिजे. माझं मन शांत आहे आणि त्याबद्दल मी ईश्वराचा आभारी आहे. हे शब्द मनात गोळवा. यामुळे हे शब्द तुमच्या अंतर्मनात कोरले जातील आणि काही मिनिटे शांत बसलात की तुम्हाला तुमच्या अंतर्मनातून प्रतिसाद मिळेल. आता तिसरी पायरी, झोपी जाण्यापूर्वी गटे हा विचारवंत जी पद्धत अवलंबायचा ती मी तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या सर्व लाडक्या किंवा जवळच्या व्यक्तींचं स्मरण करा. तुमचे डोळे मिटलेले आहेत आणि मग तुम्ही अगदी शांत चित्ताने बसला आहात आणि तुमची सर्वात जवळची व्यक्ती आता तुम्हाला म्हणते आहे अभिनंदन. तुम्हाला ती व्यक्ती स्मितास्य करताना दिसते आणि तिचा आवाज तुमच्या कानात घुमतोय. ते अभिनादपद उद्गार तुम्ही नक्कीच व्याधीमुक्त झाल्याचं निर्देशित करताय आणि तुमचं संपूर्ण समाधान होईपर्यंत हा आवाज तुमच्या अंतर्मनात घुमू द्या. हे तंत्र दिवसाकाठी 3-4 वेळा वापरा आणि रात्री झोपताना तर वापरा.
विजयाचा प्रत्यय घ्या आणि तुम्हाला पूर्णत्वाचा प्रत्यक्ष येईल आणि तुम्हाला अधिक ध्येय अंतिम ध्येय समोर दिसतंय, त्यामुळे ते कसं गाठायचं ते आपोआप दिसू लागेल. मला आता तो मनुष्य आठवतोय. तो विवाहित असून 4 मुलांचा बाप होता. तरी त्याचे विवाहबाह्य संबंध होते आणि उद्योगधंद्याच्या निमित्ताने तो प्रवास करायचा आणि परश्री बरोबर राहायचा. मनात तो भेटेल तेव्हा खूप आजारी होता आणि म्हणून त्याच्या मनात ते नुसते दुर्विचार आणि चुकीचे विचार सगळे काही होत होते आणि ते विचार करण्यासाठी तो सक्षम नव्हता. म्हणून क्षमा करण्यासाठी प्रार्थना तुम्ही केली पाहिजे. आणि कशी ती करावी? प्रार्थना जर फलद्रूप व्हायला हवी असेल तर सर्वात आधी क्षमाशील होता आलं पाहिजे. माझ्या मते प्रार्थनेचं एक पक्क सूत्र वापरलं तर आपल्या दैनंदिन जीवनातले आणि व्यावहारिक जीवनातले समय गैरसमजातून निर्माण होणारे व्यक्तिगत वाद मिटू शकतात. आपल्या समस्याचं विधायक निराकरण केलं तर व्यक्तिगत संबंध सुधारण्यास मदत होते. एक माणूस त्यांच्या ऑफिसमध्ये अगदी तणावात आला आणि म्हणाला की तो बनावट कागदपत्र बनवत असल्याची अफवा त्याच्या सहकारी पसरवत आहेत आणि तो अगदी विनवून सांगत होता की यात काही तथ्य नाही. मी त्याला धीर दिला आणि सांगितलं, असं लेखक म्हणतात, त्याचा सहकारी खोटं बोलतोय आणि सत्यापुढे असत्याचा टिकाव कधीच लागत नाही. मी त्याला शांत केलं आणि सांगितलं की अगदी शांतपणे मनात घोळव की त्या सहकार्यात आणि त्यांच्यात कुठलीही वैमनस्य नाही. दोघं चांगले मित्र आहेत. आणि जेव्हा त्यानं हे वाक्य माझ्या नक्कीच सारखं मनात घोळवायला सुरुवात केली तेव्हा हळूहळू त्याच्या ध्यानात आलं की त्याचा सहकारी स्पष्ट वक्ता आहे आणि कधीच खोटं बोलत नाही. नंतर त्याला असंही आठवलं की त्यानं आधीच कधीतरी आपल्या सहकार्याची खिल्ली उडवली होती आणि त्यातूनच पुढील गैरसमज झाले. म्हणून त्याच्या मनातला राग आणि द्वेष दूर झाला आणि त्याची जागा समजूतदारपणा आणि सदिच्छेनं घेतली. म्हणून निंदकाचे घर असावे शेजारी. म्हणून तुमचे निंदक असले तरच तुम्ही प्रगती करू शकता, हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही ईश्वराला कधी दोष देऊ नका. ईश्वराला दोष देऊ नका, फक्त धन्यवाद द्या. मला एक माणूस म्हणाला की त्याला ईश्वर शिक्षा करत आहे, तोच त्याच्या आयुष्यात अडथळे निर्माण करतोय. ईश्वरानं जर त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष केलं तर त्याची चांगली प्रगती होईल आणि म्हणून ईश्वरामुळेच तो सारखा आजारी पडतो आणि त्याचं व्यावसायिक नुकसान होतं, अशी त्याची ठाम समजूत होती. मी त्याला विचारलं, ईश्वर म्हणजे काय? तो म्हणाला, ईश्वर म्हणजे प्रेम. जगातल्या कुठल्याही समस्येचं उत्तर आणि त्या प्रेम स्वरूप ईश्वराकडे मिळू शकतं. म्हणून ईश्वर म्हणजे काय आणि कुठं असतो बरं तो? ईश्वर म्हणजे जीवन आहे. ईश्वर म्हणजे आत्मा. सारी जीवसृष्टी एकाच जीवन तत्वातून निर्माण झाली आहे. पिता या एका शब्दात प्रेम, पालन पोषण, संरक्षण आणि दातृत्व सामावलं आहे. पिता या शब्दाचा अर्थ निर्माता असाही होतो. म्हणून तुम्ही या सृष्टीची निर्मिती सर्जनशील तत्वांतूनच झाली आहे. आता आपण आत्मा पाहू शकत नाही. आत्मा निर्गुण निराकार असतो. आपल्याला आपलं मन दिसतं का? तुमचा आत्मा म्हणजेच अंतर्मन ईश्वराचा अंशच नाही का? ईश्वराचा वास आपल्या अंतरंगात आहे, तसा बाह्य अंगात देखील आहेच की. तुमच्यातल्या ईश्वराला शोधा. स्वर्ग म्हणजे ती अदृश्य आत्मिक शक्ती आहे आणि शक्ती निर्गुण निराकार आहे. करता करविता ईश्वर आहे. आपण निमित्त मात्र आहे. उदाहरणार्थ, तुम्ही जेव्हा एखादी खुर्ची ढकलता तेव्हा तुमचं शरीर एकटं ही क्रिया करू शकत नाही. तुमचा आत्मा हे घडवून आणतो. ती सर्जनशील शक्ती म्हणजे ईश्वर आहे. तुम्ही जेव्हा चालता असता ते बोलता तेव्हा तुमच्यातील तो अदृश्य आत्मा कार्यरत असतो, हे लक्षात ठेवा. तो ईश्वर तुमच्यातच आहे. त्या निर्गुण निराकार क्षमताशील आणि उदार शक्तीला आपण देव म्हणतो. आपल्या विशिष्ट कक्षेत वावरणाऱ्या मनाला ईश्वराच्या आगाध शक्तीचं आकलन होऊ शकत नाही. आपल्याला आपल्या विचारांच्या आणि भावनांच्या सामर्थ्याचं आकलन होऊ शकतं. म्हणून क्षमाशीलतेतून समेट आहे. म्हणून नक्की एक गोष्ट लक्षात घ्या. हे पहा, तुम्ही जेव्हा ईश्वराला दृष्ट आणि क्रूर म्हणता तेव्हा तुम्हाला तसाच अनुभव येतो. तुम्हाला जर ईश्वर तुमची परीक्षा पाहतोय, अशी तुम्हाला शिक्षा करतोय असं वाटत असलं तर तसंच होणार. कारण तुमचे सगळे नकारात्मक विचार तुमच्या अंतर्मनावर कोरले जात आहेत आणि याचाच अर्थ तुम्ही स्वतःला शिक्षा करून घेताय, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मी सांगितलेला शतशः पटलं असेल तर त्या दिवसाकाठी अनेक वेळा प्रार्थना करायला त्याने सुरुवात केली. असं लेखकांनी सांगितल्याप्रमाणे तो करायला लागला. म्हणून माझी खात्री आहे की ईश्वर प्रेम स्वरूप आहे. ईश्वर म्हणजे जीवन आहे. त्याची माझ्यावर कृपादृष्टी आहे. तो मला सतत मार्गदर्शन करतो आणि चेतना देतो. ही आध्यात्मिक शक्ती म्हणजे माझ्यासाठी वरदान आहे आणि माझ्यावर ईश्वराचा वरदहस्त आहे आणि माझ्यात दैवी अंश सामावलेला आहे. मला खात्री आहे की सारी ईश्वरी शक्ती माझ्या पाठीशी आहे आणि त्या सर्व शक्तिमान, प्रेमळ आणि सर्वज्ञ अशा विश्वेश्वराचा वरदहस्त माझ्या माथ्यावर आहे. आणि त्यामुळेच मी नक्कीच त्यांचं सर्व ज्ञान आणि त्यांची अमोघ शक्ती आणि त्यांची कृपादृष्टी माझ्या अंतर्मनात सामावली आहे. माझ्या साधनेच्या माध्यमातून
ईश्वराचे गुण आता माझ्या अंतरंगात समाविष्ट होत आहेत. अशा प्रकारे त्याने आपली प्रार्थना दिवसाकाठी अनेक वेळा करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या अंतरंगात त्यानं ईश्वराच्या नव्या प्रतिमेची प्राणप्रतिष्ठा केली आणि या नवीन संकल्पनेला त्यानं आपल्या पूर्णपणे सामावून घेतलं आणि हळूहळू त्याचं भविष्यच बदलून गेलं. ईश्वराच्या नवीन प्रतिमेमध्ये तो रममाण झाला आणि मग त्याच्या अंतरंगात प्रेम, उत्साह, सदिच्छा आणि शांतता वास करू लागल्या. आता त्याला ईश्वर कृपाळू, प्रेमळ आणि संरक्षक पित्याप्रमाणे भासू लागला आणि त्याचा व्यवसाय परत भरभराटीला आला आणि त्याची प्रकृती देखील आता उत्तम आहे. तो आयुष्य आता खऱ्या अर्थाने जगायला शिकला आहे आणि तो समाशील झाला आहे आणि मुख्य म्हणजे त्यानं अतर्क्य आणि जुलामी हुकुमशहा अशी ईश्वराची जुनी प्रतिमा मोडीत काढली आहे. म्हणून द्विधा मनस्थिती अजिबात नको. तुम्हाला फक्त चांगली परिस्थिती अनुभवायला पाहिजे आणि चांगली परिस्थिती तुमच्या वाट्याला नक्कीच येणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणून आपण चांगली परिस्थिती आपल्या वाट्याला येण्यासाठी फक्त आपण चांगली भावना मनात ठेवली पाहिजे. जेवढी जास्त चांगली भावना आपण मनात ठेवू तेवढंच जास्त आपल्याविषयी लोक चांगला विचार करतील आणि आपण आपल्या भयावर विजय मिळवला पाहिजे. भयातून मुक्तीसाठी आपण प्रार्थना नक्कीच केली पाहिजे. भय हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. प्रार्थना ईश्वरावरची श्रद्धा बळकट करते आणि भीतीला पळवून लावते. भयामुळे ईश्वर प्रेम झाकळून जातं आणि मनुष्य आपल्या मनात भूत, भविष्य, वर्तमान यांच्याशी निगडीत भयाचे अनेक ब्रह्म राक्षस बाळगत असतो. मग या भयाच्या विळख्यामुळे तो अपयशी होतो आणि भयभीत माणूस रागीट बनतो आणि तो इतरांशी तिरस्कटपणे वागू लागतो. मग यातूनच परस्परांमध्ये तेढ निर्माण होते. माणसाला निंदेची इतकी भीती वाटते की बऱ्याचदा लोकापवाद टाळण्यासाठी तो चांगल्या कल्पना देखील मनात दाबून ठेवतो. म्हणून भयावर विजय मिळवा. अंतर्मनाची स्पंदनं ओळखायला शिका. यातूनच तुम्हाला ज्ञानाचा प्रकाश दिसेल, मोक्षाची वाट सापडेल आणि सामर्थ्याचा प्रत्यय येईल. यातूनच तुमच्या समस्यांचं आकलन होऊन तुम्हाला उपाय सापडतील. या प्रकरणात सांगितलेल्या प्रार्थनेच्या पद्धती आत्मसात करा. मग बघा तुमचं अंतर्मन जागृत होतं की नाही ते. आणि इमर्सन म्हणतो, तुम्हाला ज्याची भीती वाटते ते करून बघाच, भीती आपोआप लुप्त होईल. म्हणून मोठ्या जनसमुदायासमोर भाषण करण्याची भीती वाटायची आणि मग मनाशी निश्चित करून मी श्रोत्यांसमोर उभा राहायचो आणि ज्याची भीती वाटायची तेच करण्याचा प्रयत्न करायचो. मग माझी भीती कुठल्या ना कुठं पळून गेली. आणि तुम्ही जेव्हा मनाशी ठाम निश्चय करता की आता भीतीचा सामना करायचाच, तेव्हा तुमच्या अंतर्मनाच्या सामर्थ्याचा कस लागतो आणि त्याच्या आदेशानुसार तुमचे विचार बदलू लागतात आणि भय वाटेनासं होतं. माझ्या एका विद्यार्थ्यानं मला सांगितलं, असं लेखक म्हणत आहेत, आणि त्याला एक मेजवानीच्या प्रसंगी भाषण करण्यात आमंत्रित केलं होतं. त्याला हजारो लोकांच्या समुदायासमोर बोलण्याचं दडपण आलं होतं. मग त्यानं रोज आराम खुर्चीत बसून मनन करण्यास सुरुवात केली. तो अतिशय शांत चित्तानं मनातल्या मनात घोळवायचा की मी माझी भीती पळवून लावतोय, मी आता आस्तिकपणे बोलू शकतो आणि माझं चित्त आता अविचल आणि शांत आहे. अंतर्मनाच्या शक्तीनं त्यानं आपल्या भयावर विजय मिळवलाय. आपलं अंतर्मन अतिशय संवेदनक्षम असतं. तुम्ही जेव्हा चित्त स्थिर करता तेव्हा तुम्हाला बाह्य मनातले विचार आपोआपच अंतर्मनात झिरपतात आणि ते जेव्हा पूर्णपणे रुजतात तेव्हा तुम्हाला धैर्य मिळत असतं, हे लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला जेवढं जास्त धैर्य मिळेल तेवढं तुम्हाला लक्षात येईल आणि तुम्हाला भरपूर काही जीवनामध्ये समजून जाईल. म्हणून तुमच्या मनामध्ये तुम्ही जर स्वामींविषयी चांगली भावना निर्माण केली तर नक्कीच तुम्ही भीतीचा सामना करू शकता आणि स्वामींविषयी तुम्हाला भरपूर काही अनुभव हे चांगलेच येतील, हे लक्षात घ्या. आणि ज्यांची भीती वाटते ना, ती भीती ही वास्तवात उतरवत असते, हे लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे. चिरतारुण्यासाठी प्रार्थना तुम्ही नक्कीच केली पाहिजे आणि त्या प्रार्थनेमध्ये तुम्ही नक्कीच चांगलं पुढे जाऊ शकता आणि ती प्रार्थना तुम्हाला भरपूर काही अनुभव देऊ शकते आणि ती प्रार्थना तुम्हाला जीवनामध्ये पुढे घेऊन जाऊ शकते. म्हणून प्रार्थना अधिक परिणामकारक कशी होईल यावर तुम्ही नक्कीच लक्ष दिले पाहिजे. जर मन एकाग्र व्हायला हवं असेल तर दैनंदिन जीवनातल्या चिंतांचा, समस्यांचा विसर पडला पाहिजे आणि मनातला गोंधळ शांत केला पाहिजे. साधनेमध्ये एखाद्या योग्य इतकी उन्नती झाली पाहिजे, परंतु जेव्हा आपण प्रार्थना करतो निदान तेवढ्यापुरती तरी वातावरणानिर्मिती करता यायला हवी, हे लक्षात घ्या. आणि म्हणून जर तुमच्या मनातली नाराजी, दुःख, आवेग, क्रोध, अडी आणि बारीक सारीक मनोविकार दूर झाले नाहीत तर तुमची साधना पूर्णपणे परिणामकारक होऊ शकणार नाही. म्हणूनच प्रार्थना शिस्तपूर्वक केली तरच मनातल्या साऱ्या आवेगांना लगाम घालून ईश्वरीय सामर्थ्य आपल्यात सामावून घेणं शक्य होत असतं. म्हणून तुम्ही जेव्हा शांत आणि निवांत वातावरण निर्माण करता तेव्हा तुमचं चित्त स्थिर होतं
आणि तुम्ही सौंदर्य, प्रेम, शांतता आणि ऐक्य यांचा विचार करू लागता. आणि जेव्हा तुम्हाला मनाशी संवाद साधता येतो तेव्हा मग तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात देखील तादात्म्य साधू शकता. आणि रेंगाळलेला खटला मग तो कसा गेला हे नक्कीच त्यातून तुम्हाला शिकायला मिळेल. म्हणून तुम्ही त्या मनाशी तुम्ही एकनिष्ठ व्हायला शिका. तुम्ही एकमात्र चिंतनशील आहात हे लक्षात घ्यायला शिका. प्रार्थनेनं मिळावं आरोग्य. खरे म्हणजे आरोग्य त्याला अगदी आरोग्य संपन्न व्हायचा आहे, परंतु तो रक्ताभिसरणाच्या व्याधीनं त्रस्त होता. आणि मग त्यानं भरपूर काही गोष्टी या चांगल्या पद्धतीनं मिळून आणि आपल्या जीवनामध्ये बदल करून त्या घडवल्या. आणि त्या गोष्टींपासून त्याला नक्कीच चांगलं गोष्टी आत्मसात झाल्या आणि चांगल्या गोष्टी मिळाल्या. आणि मग त्याच्या गोष्टींनुसार तो जीवनामध्ये चांगल्या गोष्टी आत्मसात करत गेला. वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना आपली कमजोरी बनवून न देता त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. कारण अडथळ्यांना दूर करण्याची ताकद आपल्याला जगण्याची हिंमत देत असते. आणि ती जगण्याची हिंमत आपल्याला जीवनामध्ये पुढे घेऊन जात असते. म्हणून जीवनात येणाऱ्या परिस्थितीचा विचार करून स्वतःमध्ये नक्कीच बदल करायला हवे. पण आपल्याला जे काही मिळवायचे आहे त्याचा विसर पडू देऊ नका, एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि त्याचा विसर पडला तर तुम्ही तुमच्या ध्येयापासून नक्कीच दूर जाल. म्हणून संपूर्ण जगाने पाठ फिरवल्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची धमक स्वतःमध्ये निर्माण करा. कारण अतिशय कठीण काळात प्रयत्न करण्याची तयारीही तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही यशस्वी बनवू शकते. आणि ती बनवणारच आहे हे नक्कीच मात्र आहे. म्हणून बुद्धिमत्ता आपल्याला ते मिळवून देऊ शकते जे आपणास अशक्य वाटते. त्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकत नाही असा विचार कधीच करू नका. कारण बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण अशक्य वाटणारी गोष्ट ही शक्य करू शकतो. आणि स्वामींना सर्व काही गोष्ट शक्य आहे, फक्त तुमचा विश्वास स्वामींवर पूर्ण असायला हवा. आपल्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा आदर करून त्यांना प्रोत्साहन द्या. कारण ह्याच व्यक्ती आपल्याला चांगले दिवस नक्कीच आणून देत असतात. आणि संघर्षाच्या काळात हार कधीच मानू नका. तर आपल्या मनात कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची मानसिकता तयार करा. कारण आपली हीच मानसिकता आपल्या मनात दुर्बलता न बनवता खंबीरपणे संघर्षाचा सामना करण्यास तयार करत असते. आणि आपल्याला भरपूर काही गोष्टी या बदल निर्माण करत असते. म्हणून जीवनात अनुभव खूप महत्त्वाचा आहे. पण हा अनुभव आपल्याला तेव्हाच मिळू शकतो जेव्हा आपण आपले जीवन स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून एकट्याने जगण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करत असतो. म्हणून अपयशाचा सामना करावा लागल्यास पुन्हा प्रयत्न करून ध्येय साध्य करण्याची जिद्द ठेवा. कारण आपली ही जिद्दच आपल्याला जीवनात हार न मानता प्रयत्न करण्याची ताकद देईल हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि वेळ सगळ्यांची देत असते. त्यामुळे जीवनात जेव्हा खडतर काळ येईल तेव्हा त्याला धीराने तोंड देण्याची तयारी ठेवा. कारण खडतर काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला कष्ट हे करावे लागत असतात. आणि ते प्रत्येकालाच करावे लागत असतात. आपण केलेल्या कामाचे श्रेय मिळवण्यासाठी धडपड करतो, पण असे करू नका. त्यासाठी आपले काम प्रामाणिकपणे करून त्यामध्ये गुणवत्ता निर्माण करा. परिणामी तुमच्या कामाचे कौतुक जग स्वतःहून करेल. आणि जग तुम्हाला नक्कीच बलवान सुद्धा बनवत असते. फक्त तुमच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक असला पाहिजे. आणि जीवनात आलेल्या कठीण परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून त्यातून मार्ग काढण्याची ताकद आपल्याला मनात निर्माण केली पाहिजे. कारण कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याचा गुण आपल्या प्रगतीस कारणीभूत ठरत असतो. आणि ती प्रगती आपल्याकडून नक्कीच तो करून घेत असतो. म्हणून यशाचे सर्वोच्च शिखर गाठायचे असेल तर तत्वांशी प्रामाणिक राहून सर्व शक्ती पणाला लावून प्रयत्न करा. कारण प्रयत्नांमध्ये जर ताकद असेल तरच आपण यशस्वी होऊ शकतो हे मात्र निश्चित आहे. आणि जीवनात कमी वयात कराव्या लागणाऱ्या संघर्षाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. कारण अशा संघर्षातून आपल्यात संकटांना तोंड देण्याची ताकद निर्माण होऊन मौल्यवान असा अनुभव आपल्याला जीवनाकडून मिळत असतो. आणि त्या अनुभवातून आपण भरपूर काही गोष्टी शिकत असतो. आणि त्या शिकल्यानंतर आपण जीवनाकडून भरपूर काही अनुभवही घेत असतो. म्हणून आयुष्य आनंदाने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण सुख आणि दुःख हे आयुष्यात येतातच. त्यामुळे कितीही कठीण प्रसंग आले तरी त्यावर मात करून जीवन आनंदाने जगण्याची क्षमता स्वतःमध्ये आपण निर्माण करू शकतो. आणि स्वतःचे व्यक्तिमत्व असे बनवा की जग तुम्हाला मान देईल, तसेच तुमच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक करून तुम्हाला किंमत देईल. कारण जर या जगात टिकायचे असेल तर स्वतःची ओळख निर्माण करावीच लागते. आणि ती प्रत्येकालाच करावी लागते, तुम्हालाच नाही. म्हणून जीवनात चांगल्या गोष्टी घडवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. याउलट वाईट गोष्टींच्या आहारी माणूस पटकन जात असतो. त्यामुळे वाईट गोष्टींपासून लांब राहून चांगल्या कामांमध्ये सहभागी व्हा. तुमची प्रगती निश्चित होईल हे मात्र नक्की 100% आहे. आणि फक्त स्वामींवर तुम्हाला विश्वास तसा ठेवायला लागेल.
म्हणून वास्तविकतेचे भान ठेवून जगणे गरजेचे आहे. कारण वास्तविकता आपणास आयुष्याच्या चुकीच्या गोष्टींपासून दूर ठेवून सत्य परिस्थितीचा विचार करून जीवन जगण्यास मदत करत असते आणि ते जीवन आपण चांगल्या पद्धतीने जगू शकतो. म्हणून आपण फक्त स्वामींवर विश्वास ठेवून आपला फक्त त्यांच्यावर दृढ विश्वास असला की सर्व काही शक्य होणार आहे आणि ते शक्य स्वामी नक्कीच करणार आहेत. ते शक्य करण्यासाठी स्वामी आपल्याला मदतही करत असतात. फक्त ती आपण ओळखली पाहिजे आणि ती गोष्ट एकदा का आपण ओळखली की सर्व काही आपल्यासाठी शक्य होणार आहे आणि स्वामी आपल्यासाठी सर्व काही शक्य करणार आहेत. फक्त स्वामींवरचा दृढ विश्वास, स्वामींची भक्ती आणि स्वामींचे नामस्मरणच आपल्याला जीवनामध्ये पुढे घेऊन जात असते आणि ते जीवन आपले समृद्ध करत असते. म्हणून आपण जीवनातून भरपूर काही गोष्टी शिकत असताना आपण फक्त स्वामींच्या आधारे आणि स्वामींच्या विश्वासावरच त्या गोष्टी शिकल्या पाहिजे आणि तरच आपण जीवनातून भरपूर काही गोष्टी या शिकू शकू. म्हणून स्वामी भक्तांनो, हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ पुढे नक्कीच पाठवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.